जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी कुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू पुन्हा नको पर तू माहेरी पुस पुस होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची Nice to meet you. कौन मेरा मेरा क्या तू लागे क्यों तू बांधे मन से मन के धागे काय करशील? बस चले ना तुझ्यासाठी प्रेम म्हणजे नक्की काय? सांगता नाही येणार. का? मला अनुभव नाहीये. तरी तू खात्रीपूर्वक सांगू शकतेस की लग्नानंतर तू त्या माणसावर प्रेम करत राहशील. काय चांगलं होणार आहे तुझं? जान्हवी, अनिल हा माणूस तुझ्यासाठी नाहीये. काय उठलीस काय? काय ग? काय झालं रडायला? आता तू रडतीयस, मगाशी मला रडवलंस. का काय का? तुझ्यामुळे रडलोय मी. आपण चक्कर येऊन पडलात गाडीत, नंतर तुम्हाला उचलून आणायला लागलो हॉस्पिटलमध्ये. तुला वाटत असेल तू फार हलकी वगैरे आहेस, पण तसं काही नाहीये. तुला उचलून आणलं ना त्याच्यानंतर माझं अंग दुखायला लागलंय. तुला उचलून आणताना आता तू रडतेस ना त्याच्यापेक्षा खूप जास्त रडून झालंय माझं. नाही थांब थांब, धर. पकडलंयस का नीट? तोंड उघड. क्यों तू बांधे मन से मन के धागे बस चले ना क्यों मेरा तेरे आगे कौन मेरा मेरा काय हे? टॉवेल आहे जान्हवी, हे घे, तू पुस. आणि आता तुझ्याकडे दुसरा ड्रेस कुठून असणार? हॉस्पिटलमध्ये यायचंय या तयारीने काही तू देवळात आलेली नव्हतीस नाही का? राहू दे, असू दे, वाळेल. वाळेल काय? साखर होती ज्यूस मध्ये, चिकट झालं असेल सगळं. अरे वाळेल अंगावर, राहू दे.
बरं, मोसंब सोलून होतच आहे माझं, तोवर तुला शहाळा देऊ? नाही नको. बरं. मी घरी कधीपर्यंत जाऊ शकेन? डॉक्टर येत आहेत, ते सांगतील आपल्याला. तुला म्युझिकचा त्रास होतोय का? बंद करू? हा चालेल. करतो. तुझ्या घरी कोणाला बीपीचा त्रास आहे का ग? नाही रे, का? नाही, डॉक्टर म्हणत होते की तुझं बीपी खूप लो झालं होतं, काहीतरी 90-50. ते म्हणाले की हे एकतर अनुवंशिक असणार किंवा कुठल्या तरी स्ट्रेसमुळे झालेलं असणार. मला वाटलंच हे नक्कीच स्ट्रेसमुळे असणार. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. गुड. इतक्या महाग हॉस्पिटलमध्ये का आणलंस तू मला? इथे पैसे नाही भरायला लागणार आहेत आपल्याला, म्हणून. म्हणजे? माझा बॉस तो ट्रस्टी आहे हॉस्पिटलचा. पण त्यांच्या ट्रस्टी असण्याचा मी नाही फायदा उचलू शकत. तू कुठे घेतेस? मी घेतोय, बॉस माझा आहे ना. श्री, हे बरोबर नाहीये, चुकीचं आहे. मला सांग ना, किती बिल होईल? खूप. स्ट्रेस किती महागात पडतो ना ते कळेल तुला आता. हसलीस की इतकी गोड दिसतेस. हसत राहा ना सतत. कशाला नाही ते बीपी लो करून घ्यायचं, मग हॉस्पिटलची बिलं भरायची. कोणी सांगितलं? तू हसवतोस मला. नाही, मी काय हसवत वगैरे नाहीये. मी फक्त माझं बिल कमी करण्याचा प्रयत्न करतोय. देईन रे मी माझं बिल, नको काळजी करूस. हे प्लीज माझा फोन देतोस? बाबांना फोन करायचा आहे रे. अरे हो, मगाशी तो मनीष, त्याचा फोन आला होता. तू गाढ झोपली होतीस म्हणून मी तुझ्या पर्समधून काढून घेतला आणि रिसीव्ह केला. सॉरी. सॉरी काय, काहीच हरकत नाहीये. बरं, मी त्याला निरोप देऊन ठेवलाय. तुझ्या घरी काय सांगायचं हे मला काही समजलं नाही. आणि त्यांनी सक्त ताकीद देऊन ठेवले, तू जागी झालीस तरी तू घरी फोन करायचा नाहीस. हा, तो तुझ्या आईला भेटणार आहे आणि मग काय ते तो ठरवेल. आई गो बिचारा, माझ्या आईला खूप घाबरतो तो. आता आईने त्याची खरडपट्टी नाही काढली म्हणजे मिळवलं. हे बुके कोणी आणला? हा, बाहेर एक जण वाटत होता. मी म्हणलं मलाही एक दे. सांग ना. अगं खरंच सांगतोय. कशाला इतका खर्च केलास? तुला सांगितलं ना, इथे सगळं फुकट आहे. माझा बॉस इथला ट्रस्टी आहे. माझी पर्स देतोस जरा, त्यात पाकिट आहे, ते हवंय. कशासाठी? हवंय. काही मिळणार नाही. मला माहितीये तू काय करणार आहेस. तू पर्स मधनं पैसे काढणार आणि माझ्या हातात ठेवणार. म्हणणार की बाबा रे, हॉस्पिटलमध्ये एवढा खर्च होतोय, डॉक्टरांच्या फीस भरायच्या आहेत, तेव्हा जो काही खर्च होईल ना तो यातनं कर. बस झालं जान्हवी. तुझ्याकडनं मी छत्री घेतली ना. हा, आता मी दिलेल्या बांगड्या तुला नाही घ्यायच्या आहेत. नको घेऊस. तुला वाटेल तसं बोलायचंय मला, बोल. तुला चक्करून गाडीत पडायचंय, पड. सगळं सहन करतोय मी. पण आता माझं बीपी लो झालंय, तेव्हा हे पैसे घे असं सांगून माझं बीपी वाढवलंस ना तर इथे एक दुसरी कॉट टाकावी लागेल माझ्यासाठी. बरं बाबा, नाही देत. हा, हे पण जर तुला पैसे भरावे लागले तर प्लीज मला सांगा. उगाच तुला भूर्दंड नको. तो काय, तो मला आता आयुष्यभराचाच पडणार आहे. हं? हं? मी आलोच डॉक्टरांशी बोलून. हो ग, तो आहेच. पण नाही, मी इथं काय? सांगेन. नाही, मी सांगेन. हो, मी लक्षात ठेवून सांगेन.
मनीषा नावाची मैत्रीण. सॉरी सॉरी सॉरी, कोण? मनीष मनीष मनीष. हा. आणि हे बघ, तुला वेळ मिळाला ना की तू हॅलो हॅलो. ठेवला फोन. काय झालं? काय नाही. अगं फोन कुणाचा होता? हा हा, फोन ना श्रीचा. श्रीचा काय म्हणाला? तो काय मला म्हणाला की तो ना बराच वेळ घरी फोन ट्राय करत होता, पण ना त्याचा फोन घरचा लागेच ना, म्हणून मग त्याने मला फोन केला माझ्या मोबाईलवर. काय म्हणाला? श्री म्हणत होता की घरच्या फोनला काय झालंय, मी बराच निरोप 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 ना. हं. त्याची मनीषा नावाची कोणीतरी मैत्रीण आहे. अगं पण तू काहीतरी मनीष म्हणालीस ना. सॉरी सॉरी सॉरी, चुकलं विसरले. मनीष मनीष. हा, त्याचा मनीष नावाचा मित्र आहे तो. मनीषा नावाचा मित्र कसा असेल ना, मनीषा म्हणजे मैत्रीण होते. तर तो म्हणत होता की मीच करते आता त्याला फोन. नको 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 आई, तुम्ही नका फोन करू. त्याने सांगितलंय की आपण कुणी त्याला फोन करायचा नाही, तो स्वतः फोन करणार आहे, कारण तो हॉस्पिटलमध्ये आहे. काय श्री हॉस्पिटल? नाही नाही वहिनी, श्री नाही हो, त्याचा तो मित्र. कोण? मनीष. हा, मनीष हॉस्पिटलमध्ये आहे. श्रीने सांगितलं की मला कुणीही फोन करू नका. त्या मनीषला बरं वाटलं की तो त्याला घरी सोडेल आणि मग घरी येईल. त्याला घरी यायला उशीर होईल, तुम्ही जेवून घ्या, जेवायचं थांबू नका. श्री बाहेरच कुठून तरी खाऊन येईल. सगळं आठवून सांगितलं मी. पण मनीष कोण? वहिनी नका ना आता प्रश्न विचारू, एवढं सगळं सांगितलं ना मी आठवून. अगं पण त्याच्या तोंडून कधी मनीष असं नाव ऐकलं नाही यापूर्वी, म्हणून. बरं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये म्हणाला? मी नाही विचारलं, मी विसरले. तो फोन करतो म्हणालाय ना. हो नक्की म्हणालाय. बरं, तो फोन करेल. चल जेवण गरम करूया. पण तो बाहेरूनच जेवून येणार आहे. पण आपल्याला नाही का 2 घास खायचे? हा श्री घरात नसला ना की कोणाला जेवायचा उत्साहच नसतो. चल. चला. मनीष. स्पर्शात किती फरक असतो. सगळे म्हणतात स्पर्शाची ही भाषा असते. किती खरं आहे ते. स्त्रीला लगेच कळतं कुणाच्या मनात काय आहे. अनिलचा स्पर्श वखवकलेला आहे. श्रीच्या स्पर्शात माया आहे, आधार आहे, आपुलकी आहे, मैत्री आहे. तो स्पर्शासाठी अधीर आहे असं कधीच वाटत नाही. श्री भेटीसाठी आतुर आहे असं वाटतं. त्याला बोलायचं असतं, हसवायचं असतं. सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणाबरोबर सभ्यपणाचेही संस्कार आहेत त्याच्यावर. अशा माणसाशी मैत्री राहिली आयुष्यभर तर काय बिघडलं? अनिलला श्री अजिबात आवडू नये असं केलंय काय त्याने? मी स्वतःशी खुलेपणाने बोलू इच्छितच नाहीये का? बाबांच्या ऑपरेशनचा अट्टाहास मला माझ्यापासूनच दूर घेऊन चाललाय. माझं काहीही झालं ना तर ती संधी नाही निसटू द्यायची, कारण माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे, खूप जास्त. टँटडॅन. हे काय? आपला संसार. आपला संसार. डॉक्टर आज तुला ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहेत, उद्या डिस्चार्ज देणार आहेत. तेव्हा गरजेपुरतं सामान घेऊन आलोय, फार काही नाही आणलंय. अरे कशाला घेतलंस एवढं? अगं सांगितलं ना, गरजेपुरतच आहे, फार काही नाहीये. तुझी औषधं आहेत आणि कपडे आहेत. हे बघ, हे बघ. मला जो आवडला तो मी घेऊन आलोय. तुला नाही आवडला ना तर आपण बदलून टाकू. असा ऑप्शन तुझ्याकडे आता नाहीये. बर, बाकी काय काय आणलंय? हा, ब्रश, आरसा, टूथपेस्ट, कंगवा, साबण, या सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत. लिपस्टिक वगैरे काही मी आणलेली नाहीये, कारण त्यातलं मला काही कळतच नाही. अरे उगाच कशाला इतका खर्च केलास? आणि पैसे कुठून आणलेस तू? पुन्हा एकदा दरोडा घातला. श्री बास, हा तुझ्या दारात काय पैशाचं झाड लागलंय? जान्हवी, नको ना बोलूस. एक तर तू आजारी आहेस, त्यातनं असं ज्यूस सांडवून घेतलायस तू तुझ्या ड्रेसवरती.
हे असं आजारी आणि ह्या कपड्यांमध्ये ना बघून मलाच कंटाळा आला आता. नको ना असं करूस. चल पटकन फ्रेश हो, म्हणजे कदाचित तुला बरं वाटेल आणि मलाही. मी आलोच, डॉक्टरांशी बोलून येतो. किती करतोयस रे माझ्यासाठी? अच्छा, आभार प्रदर्शन. वा. थँक्यू सो मच. निरोपाचं बोलणं. नाही रे, निरोपाचं नाही, पण आजच्या जगात तुझ्यासारखी माणसं खरंच दुर्मिळ आहेत. निरोपाचंच बोलणं. ज्याला आपल्याला कायमचं सोडून जायचं असतं ना, त्याच्याबद्दल आपण चांगलंच बोलतो. असं काही नाहीये. तसंच आहे. आपण आपल्या आईबाबांशी असं कधी बोलतो का? आपल्या कलिगशी असं बोलतो कधी? नाही बोलत. ज्याच्यापासून आपण लांब चाललेलो असतो किंवा कधी भेटणार नसतो ना, त्याला आपण सगळं खरं खरं सांगून टाकतो. असो, चल घे, तू आवरून घे. अगदी भारीतला दिसतोय रे. बघ, निरोपाचा ड्रेस आहे, भारी असलाच पाहिजे. घे, आवरून घे. अनिल, अगं बाई, अनिल रावांचा फोन आहे. आले. हॅलो बाबा. हॅलो हॅलो. सॉरी, मला वाटलं वेगळाच कोणाचा तरी फोन आहे म्हणून जरा उशिरा उचलला. जानू जानू तू कशी आहेस बाळा? बरी आहे. काय झालं तुला अचानक? कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेस तू? बाबा, लाईफ केअर नावाचं मोठं हॉस्पिटल आहे. जरा बीपी लो झालं होतं. आपल्या घरात नाही हा त्रास कुणाला. नाही नाही, डॉक्टर असं म्हणाले कधीतरी स्ट्रेस असला की होतं. स्ट्रेस म्हणजे एवढा स्ट्रेस आहे तुझ्या आयुष्यात? तुझं बीपी लो व्हावं, तुला हॉस्पिटलाइज करायला लागावं, एवढा स्ट्रेस आहे तुझ्या आयुष्यात? तुम्ही कसे आहात बाबा? हे बघ बाळा, प्रश्न टाळता येतात पण आयुष्यातल्या समस्या नाही टाळता येत. या माणसाबरोबर संसार करताना तू सुखात सुखात मरू दे, तू निरोगी तरी राहू शकशील की नाही याची मला काळजी वाटायला लागलेली आहे. बाबा, आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस करूया ना. पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे कुठल्या? तुम्ही चालत वारीला जाऊ शकणार आहात. तुझ्या आरोग्याची, तुझ्या आयुष्याची किंमत चुकवून? वेगळं काहीतरी बोलूया. हा विषय नको ना, त्रास होतोय. ठीक आहे. तो मनीष पोचला ना तिथे? मनीष तो येणार आहे का? हो. मग ती त्याची मैत्रीण तरी आहे का तुझ्या सोबत? कोण, शिवानी? नाही नाही, अहो श्री आहे माझ्या बरोबर. तुम्हाला आठवतोय? हो हो हो, आठवतोय. त्यानेच आणलं मला हॉस्पिटलमध्ये. विघ्नेश्वराची मर्जी. बाबा, आता मी ठीक आहे. डॉक्टर कदाचित सकाळीच घरी पाठवतील मला. उद्या सकाळी पाठवतात? ठीक आहे, मग रात्री मी येतो सोबतीला. नाही नाही बाबा, कशाला उगाच त्रास घेताय? आणि इथे मी एकटी कुठे आहे? डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत माझ्या बरोबर. मी इनफॅक्ट श्रीलाही आता आला की सांगणार आहे की तूही घरी जा. त्याच्या घरचेही वाट बघत असतील ना. आणि आता बरं वाटतंय मला, त्यामुळे मी राहू शकते एकटी. बरं बाबा, फोनची बहुतेक बॅटरी डाऊन झालीये, कधीही स्विच ऑफ होऊ शकेल.
चार्जर नाहीये. तुम्ही पटकन आईला फोन देता, तिच्याशी 2 मिनिटं बोलते मी. नाही, ती इथे नाहीये. फोनवर बोलतीये बाहेर जाऊन. बरं मग तिला जरा निरोप द्याल का? तिचे मिस कॉल मिळाले मला, पण माझा डोळा लागला होता तर फोन करायचा राहिला. बर. बाबा. काय ग? आहे. ठेवू फोन? ठेव. आणि तुम्ही शांतपणे झोपा आता. मी येते सकाळी. खूप काळजी वाटते तुझी बाळा. आय लव्ह यू बाबा.